स्कंध 9 अध्याय 12 इक्ष्वाकु वंशाच्या अन्य राजांचे वर्णन। श्री शुकाचार्य म्हणतात, कुशाचा पुत्र झाला अतिथी, त्याचा निषद, निषधाचा नभ, नभाचा पुंडरीक आणि पुंडरीकाचा क्षेमधन्वा, क्षेमधन्वाचा देवानिक, देवनिकाचा अनिक, देवनिकाचा अनिह, अनिहाचा पारियात्र, पारियात्राचा बलस्थल आणि बलस्थलाचा पुत्र झाला वज्रनाभ, हा सूर्याचा अंश होता। वज्रनाभापासून खणग, खणगापासून विधृती, विधृतीपासून हिरण्यनाभ उत्पन्न झाला। हा जैमिनाचा शिष्य आणि योगाचार्य होता। कोसल देशनिवासी ज्ञानवल्क्य ऋषींनी त्याचे शिष्यत्व स्वीकारले आणि त्याच्याकडून अध्यात्मयोगाचे शिक्षण घेतले। तो योग हृदयाची अज्ञान ग्रंथी तोडणारा तसेच परमसिद्धी देणारा होता। हिरण्यनाभाचा पुष्य, पुष्याचा ध्रुवसंधी, ध्रुवसंधीचा सुदर्शन, सुदर्शनाचा अग्निवर्ण, अग्निवर्णाचा शीघ्र आणि शीघ्राचा पुत्र मरु झाला। मरुने योग साधनेने सिद्धी प्राप्त करून घेतली आणि तो सध्याही कलाप नावाच्या गावात राहतो। कलियुगाच्या शेवटी सूर्यवंश नाहीसा झाल्यावर तो त्याचे पुनरुज्जीवन करील। मरुपासून प्रसूश्रुत, त्याच्यापासून संधी आणि संधीपासून अमर्षणाचा जन्म झाला। अमर्षणाचा महस्वान आणि महस्वानाचा विश्वसाहवाचा प्रसेनजित, प्रसेनजिताचा तक्षक आणि तक्षकाचा पुत्र बृहद्बल झाला। परीक्षिता, या बृहद्बलाला तुझ्या पित्याने अभिमन्यूने मारले। इक्ष्वाकु वंशाचे इतके राजे होऊन गेले। आता येथून पुढे होणाऱ्यांविषयी ऐक। बृहद्बलाचा पुत्र बृहद्द्रण, बृहद्द्रणाचा उरुक्रिय, त्याचा वत्सरुद्ध, वत्सरुद्धाचा प्रतिव्योम, प्रतिव्योमाचा भानू आणि भानूचा पुत्र होईल सेनापती दिवाक, दिवाकाचा वीर सहदेव, सहदेवाचा बृहदक्ष, बृहदक्ष्वाचा सहदेवाचा बृहदश्व, बृहदश्वाचा भानुमान, भानुमानाचा प्रतिकाश्व आणि प्रतिकाश्वाचा पुत्र होईल सुप्रतीक, सुप्रतीकाचा मरुदेव, मरुदेवाचा सुनक्षत्र, सुनक्षत्राचा पुष्कर, पुष्कराचा अंतरिक्ष, अंतरिक्षाचा सुतपा आणि त्याचा पुत्र अमित्रजित होईल। अमित्रजितापासून बृहद्राज, बृहद्राजापासून बर्ही, बर्हीपासून कृतंजय, कृतंजयापासून रणंजय आणि त्यापासून संजय होईल। संजयाचा शाक्य, त्याचा शुद्धोद, त्याचा शुद्धोदाचा लांगल, लांगलाचा प्रसेनजित आणि प्रसेनजिताचा पुत्र शूद्रक होईल। शूद्रकापासून रणक, रणकापासून सुरथ आणि सुरथापासून या वंशातील शेवटचा राजा सुमित्र याचा जन्म होईल। हे सर्वजण बृहद्बलाचे वंशज होतील। इक्ष्वाकूंचा हा वंश सुमित्रापर्यंतच राहील, कारण सुमित्र राजा झाल्यानंतर कलियुगात हा वंश समाप्त होऊन जाईल। अध्याय 12 समाप्त।